महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांचा राज्य सरकारला विसर पडल्याचं दिसतंय। महाराष्ट्राच्या 3 क्रिकेटपटूंचा मायदेशी परतल्यानंतर अजूनही गौरव केलेला नाहीये। एकीकडे बीसीसीआयनं टीममधल्या प्रत्येक क्रिकेटपटूला 50 लाख रुपये, रेल्वेनं आपल्या 10 क्रिकेटर्सना 13 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। इतकंच काय तर मध्य प्रदेश सरकारनं सुद्धा 50 लाखांच्या बक्षिसाची घोषणा केली। मात्र महाराष्ट्र सरकार या क्रिकेटपटूंबाबत किती उदासीन आहे तेच यामधून दिसून येत आहे। सरकारनं अजूनही या क्रिकेटपटूंशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधलेला नाहीये। वर्ल्ड कप उपविजेत्या टीममध्ये महाराष्ट्राच्या 3 क्रिकेटपटू होत्या। मराठमोळी पूनम राऊत, स्मृती मानधना आणि मोना मेश्राम या 3 क्रिकेटपटू या टीममध्ये होत्या। तर महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आपल्या कामगिरीनं साऱ्यांचीच मनं जिंकणाऱ्या भारतीय टीमवर सर्व स्तरातून सध्या कौतुक होत आहे। दिल्लीमध्ये शानदार स्वागत झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कन्या मुंबईमध्ये परतल्या। विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। पूनम राऊत, स्मृती मानधना आणि मोना मेश्राम यांच्याबरोबर खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या 3 महाराष्ट्र कन्या ज्या आहेत त्या माझ्यासोबत आहेत। मी त्यांच्याशी बातचीत करतोय। खरं तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला गर्व वाटावा अशी कामगिरी केलेली आहे। इतकंच सगळं तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या मॅचेस नंतर लोकांचा प्रतिसाद मिळतोय, प्रेम मिळतंय, लोक तुमच्याकडे येतात आहे, आपुलकीने विचारपूस करतात आहे, कसं आहे याकडे बघतात? आमच्या परफॉर्मन्स लोक फॉलो करत होते इंडियामध्ये आणि आम्हाला सपोर्ट करत होते। हे आम्हाला जास्त मोटिवेट पण करत होतं आणि इकडे आल्यावर चांगलं वाटतं। खरं तर पहिल्यांदाच असं घडलं की महिला क्रिकेट बद्दल एवढी आपुलकी, आत्मीयता आणि खरंच आपण जिंकावं अशी एक भावना निर्माण झाली होती, त्याबद्दल काय? हो, आम्ही ह्याच्या आधी कधी वर्ल्ड कपमध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स दिला नव्हता। हा पहिला वर्ल्ड कप होता की आम्ही कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स देत होतो। तर आय थिंक त्याच्यामुळे लोक पण फॉलो करत होते। मग तू काय सांगशील? खूप आनंद होतोय, लोकांचा इतका सपोर्ट आणि पाठिंबा मिळतोय आणि ज्याप्रमाणे आम्ही खेळलोय तर मला असं वाटतं की आम्ही डिझर्व करतो मुली आणि सो खूप आनंद होतोय। जसं तू सांगितलं की मुली डिझर्व करतात हे सगळं, इथून पुढे महिला क्रिकेटकडे बघण्याचा एक दृष्टिकोनही बदलेल। ऑफकोर्स यंग जनरेशन पुढे येईल, जसं क्रिकेटला रिव्हॉल्युशन मिळालंय ह्या अचीवमेंटमुळे। सो खूप मुली पुढे येतील आणि मला असं वाटतं पॅरेंट्स पण मुलींना सपोर्ट करतील याच्यानंतर। कॉन्फिडन्स लेवल पण वाढली असेल पुढच्या खेळाबद्दल किंवा पुढच्या ज्या काही मॅचेस होतील त्याबद्दल? हो, नक्कीच, कारण एवढ्या मोठ्या लेवलवर जाऊन तुम्ही जर काही अचीव करता त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्व्हियसली कॉन्फिडेंट फील होतं आणि शेअरिंग ड्रेसिंग रूम विथ द लेजंड्स, त्याच्यामुळे तुम्हाला अजून कॉन्फिडन्स मिळतो। खूप साऱ्या शुभेच्छा पुढील सगळ्या वाटचालीसाठी आणि ही बातचीत केल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंतचा देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।